नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता CSIR म्हणजे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली यांच्या अंतर्गत मित्रांनो ही तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे. कायमस्वरूपी नोकरी असणार आहे. तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे 2 फेब्रुवारी 2026 पासून. फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 23 फेब्रुवारी 2026. त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 असे वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत, ज्यामध्ये पहिलं पद आहे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सिक्युरिटी असिस्टंट, वॉच अँड वॉर्ड असिस्टंट आणि चौथं जे पद आहे ते आहे मल्टीटास्किंग स्टाफ. तर मित्रांनो, यामध्ये जे पहिलं पद आहे ते आहे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर. एक जागा या ठिकाणी अनरिझर्व कॅटेगरीसाठी आहे. पे लेवल तुम्ही बघू शकता 35,400 ते 1,12,400 याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी 30 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे. कास्टनुसार या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे सिक्युरिटी असिस्टंट, वॉच अँड वॉर्ड असिस्टंट. यासाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक जागा आहे. पे लेवल तुम्ही बघू शकता 35,400 ते 1,12,400 याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे. वयाची मर्यादा ओपन कॅटेगरीसाठी 28 वर्ष दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद मल्टीटास्किंग स्टाफ. यासाठी 10 जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये अनरिझर्वसाठी 4, OBC साठी 4, EWS कॅटेगरीसाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत. पे लेवल तुम्ही बघू शकता 18,000 ते 56,900 याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे. 25 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे. क्वालिफिकेशन काय लागणार आहे हे प्रत्येक पदानुसार या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळं असं क्वालिफिकेशन या ठिकाणी असणार आहे, ज्यामध्ये पहिलं जे पद आहे ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर. यासाठी मास्टर डिग्री आवश्यक असणार आहे. हिंदी किंवा इंग्लिश सब्जेक्टमध्ये तुमचं मास्टर डिग्री झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्या सर्टिफिकेट कोर्स या ठिकाणी ट्रान्सलेटरचा झाला असेल हिंदी टू इंग्लिशमध्ये तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर सिक्युरिटी असिस्टंट, वॉच अँड वॉर्ड असिस्टंट यासाठी मित्रांनो 5 वर्षाचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल ते कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ. यासाठी फक्त 10वीच्या बेसवरती तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. बाकी कोणतेही क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे नसेल तरी फक्त 10वीच्या बेसवरती तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो, या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड किंवा या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने टेस्ट घेतली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता पेपर 1 आणि पेपर 2 असे टाईप या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या टाईपमध्ये या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. तर आता आपण बघणार आहोत की मल्टीटास्किंग स्टाफसाठी कशा पद्धतीने या ठिकाणी एक्झाम असणार आहे. तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे OMR बेस्ड किंवा कम्प्युटर बेस्ड या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस एक्झाम घेतली जाणार आहे. या ठिकाणी मीडियम ऑफ क्वेश्चन्स कशा पद्धतीने असणार आहे. परीक्षेचं माध्यम इंग्लिश किंवा हिंदी या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातील तर 10वीच्या बेसवरती या ठिकाणी क्वेश्चन असणार आहे. 10वीच्या लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत. 150 क्वेश्चन असणार आहेत. 2 तास 40 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट बघू शकता तुम्ही जनरल इंटेलिजन्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज असे या ठिकाणी विषय असणार आहेत, ज्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 1 निगेटिव्ह मार्क्स फॉर एव्हरी रॉंग आन्सरसाठी तुम्हाला या ठिकाणी 1 निगेटिव्ह मार्क्स असणार आहे. एज लिमिट तुम्ही बघू शकता ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरसाठी 18 ते 30 वर्षे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे. सिक्युरिटी असिस्टंट, वॉच अँड वॉर्डसाठी 18 ते 28 वर्ष. मल्टीटास्किंग स्टाफ 18 ते 25 वर्ष. त्यानंतर एज रिलॅक्सेशन दिलेला आहे. अदर बॅकवर्ड क्लास 3 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्सेशन आहे, पण ते फक्त MTS पोस्टसाठी असणार आहे. त्यानंतर PWBD अनरिझर्व आणि EWS कॅटेगरी 10 वर्ष. त्यानंतर PWBD OBC कॅटेगरी 13 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फीज या ठिकाणी 500 रुपये आकारलेली आहे. तुम्ही जर SC ST PWBD कॅटेगरीमध्ये असाल, त्यासोबतच वुमन कॅन्डिडेट असाल, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीस आकारलेली नाहीये. तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल
तर 23 फेब्रुवारी 2026 या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे, अप्लाय लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.